मुलांनो, तुम्हाला जर विचारलं 15 ऑगस्ट 2027ला वार कोणता येईल तर सांगू शकाल का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दिनदर्शिकेची जादू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याच्यामध्ये 31 दिवस आहेत. तर त्या 31 दिवसामध्ये 1, 2, 3 तारखेला जो वार येतो, 1, 2, 3 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो. आता तो कसा येतो हे आपण डिटेलमध्ये बघूया. बघा, 1, 2 आणि 3 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो, म्हणजे गुरुवार येतोय. गुरुवार बघा 1, 2, 3, 4, 5 वेळा आला का नाही. शुक्रवार बघा 1, 2, 3, 4, 5 वेळा आला. शनिवार बघा 1, 2, 3, 4, 5 वेळा आला. आला का नाही. म्हणजे ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेला जो वार येतो ना तोच 5 वेळा येतो. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला, समजा जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला गुरुवार होता, तर त्याच महिन्यामध्ये 8 तारखेला कोणता वार होता, तर तुम्हाला मोजत बसायचे का? मंगळवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं 8 तारखेपर्यंत मोजायचं का? डायरेक्ट उत्तर गुरुवार द्यायचं. आलं लक्षात? परत एकदा सांगते मी. बघा 31चा महिना आणखी कोणता आहे? मार्च महिना. ओके, मार्च मध्ये बघूया आपण. हा मार्च महिना. ठीक आहे, हा मार्च महिना. आता ह्या मार्च महिन्यामध्ये बघू आपण 1, 2, 3 तारखेला जो वार आलेला आहे तोच 5 वेळा आलाय का? तर 1 तारखेला बघा रविवार आहे, सोमवार आहे आणि मंगळवार आहे. रविवार आलाय का 5 वेळा? 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा आलाय का रविवार? आलाय. ठीक आहे. 2 तारखेला सोमवार आहे. सोमवार आलाय का 5 वेळा? 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा सुद्धा सोमवार आलेला आहे. आणि 3 तारखेला आहे मंगळवार. मंगळवार 3 तारखेला आहे, तर तिथं सुद्धा 5 वेळा मंगळवार आलेला आहे. हे लक्षात ठेवा.